नमस्कार. तुमकां सगळ्यांक येवकार. आयज आमकां सगळ्यां खातीर एक बरो दीस असो आमी म्हणया, कारण एका अशा व्यक्ती बरोबर किंवा एका अशा मनशा बरोबर आमी आयज संवाद सादता जेणे आपल्या कार्यान धर्म आसूं, समाज आसूं, वेगवेगळे घटक आसूं, तांकां उत्थान तांचे करपा खातीर फाटली कितलीशींच वर्सां ते सदोदीत कार्य, अविरत कार्य करतात आनी समाजाक एक अशें प्रबोधन दितात जेणे करून आमच्या समाजाची उन्नती आसूं, समाजा भितर स्थिरता आसूं, व्यसन मुक्ती आसूं, अशा सगळ्यां भितर तांचें योगदान आसा. आनी फक्त गोंयांत न्ही, देश पातळीचेर न्ही, राष्ट्रीय न्ही तर आंतरराष्ट्रीय पातळीचेर तांचें आध्यात्मीक कार्य आयज नेटान चालू आसा. अशें कुणय तपोभुमीचे पिठाधीश स्वामी ब्रह्मेशानंद स्वामी आमचे बरोबर आसात. स्वामी, तुमकां येवकार. तुमी आमकां वेळ दिलो सगळ्यान पयलीं हो संवाद सादपा खातीर आनी आमच्या दर्शकां मेरेन तुमचो संवाद पावोवपा खातीर आमकां ही संदी मेळ्ळी. सगळ्यान पयलीं तपोभुमीचें कार्य तुमचे फाटली सदोदीत कितलीं वर्सां जोमान चालू आसा तें आनी वाडत आसा. वेगवेगळे पावणे ते गाठीत आसा. कितें दिसता ह्या खिणाक हे तपोभुमीचो हो सगळो वावर पळोवन आनी तुमचे सगळे अनुयायी पळोवन आनी तुमचे हे सगळे अध्यात्माचो येदो व्हडलो आढावो आमी जर घेत जाल्यार पळयत जाल्यार तुमचे कितें भावना? द वॉयस चे चीफ एडिटर तुम्ही नेने आणि तुमच्या सगळ्या दर्शकांना नमस्कार. जय सच्चिदानंद. आज तपोभुमीचेर तुम्ही येयल्या आणि तुमच्या बरोबर संवाद साधपाचो योग येयला ही खरीच बरी गोष्ट. आणि म्हाका तुझ्या सारख्या पत्रकारिता ह्या फिल्डमध्ये बऱ्यापैकी आमच्या गोंयांत नांव कमवप्या एका व्यक्ती बरोबर म्हाका ह्या संवाद साधपाचो म्हाका खूब आनंद आसा. ह्या बद्दल आमी तपोभुमी ही सुरवातूच ब्रह्मानंद स्वामीजीन केल्ली. ती तपोभुमी हे म्हणजे शिक्षण शिकपाचें. कसलें शिक्षण तर धर्माचें शिक्षण जे आयज आमच्या समाजाक ना. आयज आमचो समाज जो आसा तो धर्म समजपा खातीर तांकां तें शिक्षण जें जाय तें आमचे कडेन नासलें. गोंयान अशी जागा जाय आसली ज्या जाग्यार कोणी तरी अशें शिकयतले आनी सगळ्या समाजाक शिकयतले इरिस्पेक्टीव ऑफ एनी कास्ट आनी सगळ्यांनी येवन थंय शिकचें. आनी ही ब्रह्मानंद स्वामीजींची संकल्पना आसली. ती तपोभुमी म्हणजे ती शिक्षण शिकपाची जागा. आयज बऱ्यापैकी योग म्हणा, संस्कृत म्हणा, वेद म्हणा, हे सगळे विशय जे आसा ते तपोभुमी वयल्यान लोकां पर्यंत पावता हेचें खूब समाधान आसा. आनी म्हाका अशें दिसता की लोकांनी आनीकूय तेचो आस्वाद घेवचो. किंवा शेवटी आयच्या जगान तुमी पळयलां आसतलें सगळे सुशिक्षीत आसात. एक काळ तुमकां हांव सांगता, आमचे संत समाज म्हणून गांव पातळीचेर आसा तेन्ना आमकां वाचक मेळनासलो आमच्या समाजान, की वाचपी मनीस ना. कित्याक जाका वाचूंक येता तो श्रेश्ठ. आनी आयज अशी परिस्थिती आहा की सगळे एज्युकेटेड आहा. त्यामुळे धर्मग्रंथ सुद्दां आमकां वाचपाक सोंपें वयता. ऑनलायन सुद्दां आमी क्लासेस जर घेतले जाल्यार ऑनलायन क्लासीसच्या माध्यमातून सुद्दां लोक बरेपैकी तयार जातात. कित्याक तांकां वाचूंक येता. सो अशें हे शिक्षण बुक्स आमी हातीन दिवपाचो प्रयत्न म्हणजे ग्रंथ आमचे सगळ्यांच्या घरोघरी पावचे. आनी ते नुस्तें पुजनाक न्हू तर ते आपल्या आत्मसात करपाच्या जागेर आसपाक जाय. ते आमी शिकोवंक जाय तितून. आनी म्हणून हो प्रयत्न तेन्ना सुरू केल्लो. ब्रह्मानंद स्वामीजीन हातुर्ली मठान ह्यो सगळ्यो संस्कृतची विद्या सुरू केल्ली, संगीताची विद्या सुरू केल्ली, योगाची विद्या सुरू केल्ली. हे सगळे तेन्ना सुरू जाल्ले. आयज तेचे मोठ्या प्रमाणान फळ जे आसा ते आमकां समाज घेताना दिसता. तपोभुमी आनी ब्रह्मानंद स्वामीजी किंवा आमचो संप्रदाय आसा तेंची एकूच इच्छा आसली की लोकांनी हें घेवचें सगळें ज्ञान. आनी तूं सांगता आनी हांव सांगता तें जे खरेंच शास्त्रान बरयलां. जशें भगवद्गीतेन श्री कृष्णान अर्जुनाक जो बोध केला तो तुमी तुमच्या पद्दतीन आयका. संस्कृत शिकले जाल्यार तुमकां तें समजतलें. म्हणून आमी तो प्रयत्न केल्लो की लोकांक ओरिजिनल सगळें कळचें आनी मागीर जाय जाल्यार तेंच्यांनी ट्रान्सलेट करचें. पूण तेंच्यांनी खरें जें आहा पळय तें आत्मसात करचें. आनी ते आयज समाज घेताना पळोवन पुरोहीत म्हणून आसूं, आयज घरांनी आपूण आपली महिला आसूं पुरुश आसूं आपल्या घरान आपल्या देवाची पुजा समंत्रक करतात. ते ह्या पेक्षा आनीक समाधान कितें आसूं शकता. आयज आमची महिला जी आसा ती गव्हर्नर हावस मध्ये वचून तुळशी विवाह करता.
आणि गव्हर्नर तांकां एप्रिशिएट करता. कितले तरी असे मोठे मोठे आमचे जे समाज सुधारक आहा तेंच्यांनी आमच्या महिला पुरोहितांक आमच्या सगळ्या लोकांक व्हरोन तेंच्यांनी आपली तुळशीची लग्नां लायली. आपल्या लग्नां म्हणजे भुरग्यांची त्यांनी आपल्या ह्या महिला पुरोहितांद्वारे केली. हे सगळे चित्र पळोवन अशें दिसता की समाज जो आसा आमी आयज म्हणटा हिंदू एक जावपाक जाय, हिंदू एक जावपाक जाय, तें चित्र आयज दिसता की हय आमी तपोभुमीच्या माध्यमांतून ह्यो गोश्टी करूं शकले. स्वामीजी तुम्ही आता सांगले की समाज आता शिक्षित जाला, वाचता प्रत्येक जण, तेका लागून धर्म प्रसाराचे कार्य जे आसा ते आनी नेटान चलता. सो तुम्ही इतली वर्सां ह्या गादी वयल्यान तुमच्या स्थाना वयल्यान लोकांक प्रबोधन करता. कितें दिसता की हें प्रबोधन समाजा भितर रुजतना दिसता, म्हणजे तांच्या वागण्यां भितर, तांच्या संस्कारा भितर, काय आतां खूब अश्यो नव्यो गजाली आयल्या. वेस्टर्न आमी जेका म्हणटात कल्चर, वेस्टर्न कल्चराचेर आमचे हें हावी थारता की खंय तरी इतलें प्रबोधन करून सुद्धा तो एकदां कमी पडटा अशें दिसता. आतां एक अशी मध्य जागा येयल्ली आसा की लोकांक जे वेस्टर्नायज कल्चराचे दुश्परिणामूय कळपाक लागल्या आनी आमचे जे धर्म म्हणटा भितर जे कितें वायट आसले तेय बी लोक समजूंक लागलेले आसा. सो दोनांचो समन्वय ह्या काळान चल्ला सध्या. म्हणजे तुमी फाल्यां अंधश्रद्धेच्या बळार कितेंय सांगतले तांकां लोक आयकना. त्यानंतर तुम्ही तांकां जर समजा कितेंची कितेंय जर समजा करा म्हणून सांगतले तरी ते आयकना. ते म्हणटा रिजल्ट ना भितर. आणि ते आसा की वेस्टर्नायज वर्ल्ड समजा आमकां कितें तरी बर्गर खा म्हणटा आनी कोका कोला पिया म्हणटा तर लोकांची म्हणजे अवेरनेस वाडलेले आसा. म्हणजे तुमी टोटली ते सगळे फॉलो करता अशें ना. सो दोनींचो एक असो काळ येयला आतां सध्या. त्यामुळे म्हाका अशें दिसता की वचात थंय हांव म्हाका लोक सांगतात की आमच्या खातीर संस्कृत आमी कशें शिकोवंक शकता. आमी आमचं जे सगळे मंत्र आसा देवळान गेल्या नंतर आमकां ते म्हणपाक जायना ते आमी कशें म्हणूंक शकता. आमकां पीस ऑफ मायंड जाल्यार आमी योगाच्यो ज्यो सगळ्यो मुद्रा आसा ते आमकां कश्यो शिकोवंक मेळटल्यो. किंवा आमकां जे एक मेडिटेशन लागता आमच्या कामार आमी खूब फ्रस्ट्रेट जाता किंवा स्पीड सगळ्या कामार वाडलेली आसा तेका आमकां पीस ऑफ मायंड मेळपाक आमी कितें करपाचें. कामार आमी एकदम काम कूल रावन आमी काम करूं शकता. ह्या खातीर खंयचे टॅक्निक्स आसात योगान अशें विचारतना आयज लोक म्हणजे तांकां म्हणजे हे सगळ्याचो इम्पॉर्टन्स कळ्ळलो आसा की आपली शास्त्रां आसूं. तुका सांगता आयज आमचे कडेन लोक विचारता हांव घर बांदपाचो आसा म्हाका वास्तू प्रमाणे प्लॅन जावं. आयज म्हाका म्हाज्या चेडवाचें लग्न करपाचें आसा, चेड्याचें लग्न करपाचें आसा, एस्ट्रोलॉजी प्रमाणे कशें कितें सांगता तें मातशें सांगा पळोवया. सो लोक अशे डोळसपणे ह्या सगळ्या गोश्टींक पळोवपाक लागलेले आसा. त्यामुळे आयचो जो काळ आसा तो असो आसा की तुमी जर ह्या काळाक एक धर्मपीठ म्हणून व्यवस्थितपणे तुम्ही जर समजा समाजाक जर समजा पटयले एक खरो ऋषीमुनींचो विशय दिवन समाज आयजूय तुमकां आयकता. समाज आयजूय ते स्विकारता. समाजाक आयजूय तुमची ती शास्त्रां उपयुक्त आसा हेचो विश्वास पटलेला. म्हणूनच तर ते हे सगळे वास्तू असो, ज्योतिष असो, योग असो हे सगळे जगभर कित्याक पावले. आयज तुम्ही तुमच्या टीव्ही चॅनलांनीच पळया हे सगळे एस्ट्रोलॉजीचो भडीमार चालला. आता काही लोक सारखे सांगता, काही लोक कितें सांगता. इट इज एन एक्सपिरियन्स. तर हे सगळे कित्याक लोकांना आवडूंक लागले, कित्याक लोकांपर्यंत पावूंक लागले. बिकॉज इट वॉज म्हणजे सायन्स. शास्त्र जेन्ना एखादे विषय बऱ्यापैकी अनुभव घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पावयता तेन्ना त्याचो वेगळो अनुभव लोकांक येयल्लो आसता. त्याची अनुभूती येता लोकांक. नक्की. आणि त्याचो प्रचार प्रसार वाडटा. नक्की. त्यामुळे तुम्ही आमी अशें म्हणू शकना की आयज फक्त आमकां तांकां बरी दिशा दिवपाची गरज आसा. काल बेरेस्तार जाला आमचे दिगंबर कामत वगैरे असले तर तुलसी विवाह आमी केलो. तर तुलसी विवाहाच्या वेळार आमी सगळ्या महिलांक सांगले तुम्ही ही दुर्गा सप्तशती वाचा. ही शक्तीची उपासना करणारी एक वर्सभर तुम्ही ही सप्तशती वाचपाक शिका. फुडल्या वर्सा आमी अनुष्ठान करया म्हणून लोकांनी एकदम सहर्ष स्वागत केलें. आमकां इच्छा शिकपाची. सो आमी तांकां बूक दिलो, आमी तांकां ग्रंथ दिलो. आमी बडबड दिवंक ना. नाल्यार आमी जर समजा सांगलेलें तांकां की तुमी पुजा करा तर ते करचे नासले अशें न्हू, करतले आसले. पण तांकां जेन्ना तुमी सांगतात हे मंत्र म्हणानी तुळशीचें लग्न लाया, हे मंत्र म्हणानी तुमी देवळान देवाक पांया पडा, तुमी हे मंत्र म्हणानी घरान तुमच्या हे स्तोत्रां भुरग्यांक शिकया आनी तांकां तेंची स्तोत्रां पाठ जावनी. कारण परवा जायन एक अशें रिसर्च ऐकलें की हे संस्कृतचे श्लोक तुमच्या बुद्धीक चालना दिता. हे संस्कृतचे वेदांचे मंत्र जे आहा ते बुद्धी तुमची एकदम तेज दिता. आता हे जर समजा आसा आमच्या भुरग्यांक ते कळटले. आमच्या भुरग्यांक आयज आमचे इंटरनॅशनल सद्गुरू गुरुकुलम
तितून आमी ह्या शाळेंत आमच्या भुरग्यांक शाळेचें शिक्षण आसात, एट द सेम टायम आमी तांकां योगा शिकयता, एट द सेम टायम आमी तांकां वैदीक जे रुचा आसात त्यो आमी उपनिशद जी आहा पळय तेंच्या तोंडार हाडूंक सोदता, ईशावास्य उपनिशद आसूं. तर हे सगळे जेन्ना आमी लोकां पर्यंत पावयता आमकां समाधान हें आसता की आमचे धावेंतलो भुरगो जेन्ना भायर वयतलो आमी तांकां गायड करता. एज बर एस्ट्रोलॉजी यू डोंट गो इन दीस फील्ड, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. तुज्या खातीर हे फील्ड महत्वाचें, तूं ह्या फिल्डान म्हणजे जो भुरगो दिशा भरकट्टा ताका तुमी खंय तरी आमच्या शास्त्रान सुद्धा धर्मान सुद्धा ताका खंय तरी एक वाट आसा की बाबा त्या मनशाचो हें पळोवन तुका खंयची वाट धरप तूं, हाचोय सुद्धा आमकां सगळे नियम घालून दिल्ले आसात. तुजी रास ठरलेली आसा, तुजे नक्षत्र ठरलेले आसा, तुजे गण ठरलेले आसा, तुजी योनी ठरलेली आसा, त्या प्रमाणे तुका जर समजा गायडन्स मेळ्ळे जाल्यार तूं त्या फिल्डान खूब हॅपीली करपाक शकता. खूब हॅपी. म्हणजे तूं फाल्यां आपूण शिकलो कितें सेल्समध्ये आनी मागीर म्हाज्या लक्षान येयलें अरे रे HR आसलो आनी गेलो सेल्सान म्हणून. सो अशी परिस्थिती जी आहा पळय ती येवपाक मातशी मदत जाता की आमी अशें करपाक जायना. म्हणजे स्वामीजी आमी पळयता गांवांनी आतां ही जागृती जाल्या, पूण पयलीं भुरग्यांक कळनाशिल्लें की आपूण खंय वचप, कितें करप, आपली लायन कितें म्हणटा तशी. स्वामीजी हें जें पीठ आसा तुमचें तें चड करून खंयच्या समाजाक नजरे मुखार दवरून काम करता तर तो बहुजन समाज, की तांचें उत्थान जावचें, व्यसनमुक्ती जी आसा ती ना जावची, किंवा तांच्या घरान हे तुमी म्हणटा तशें वेद पावचे, शास्त्रां पावची, स्तोत्रां पावची. पयलीं म्हणजे आमच्या ल्हानपणान आमी जेन्ना पळयताले एका विशिश्ट हांची मक्तेदारी आसली की हें तें. आतां ही जागृती वाडल्या, आमकां घराघरान तुमच्या माध्यमांतल्यान ब्राह्मण तयार जाल्ले दिश्टी पडटात. सो हो एक जो तुमी सामाजीक उत्थान हें घडोवन हाडला, म्हणजे आमी केन्ना आयकतात अशें अरे हें कितें ते येतात ते भटपण करतात ते पुजा करतात, तांकां कसलो अधिकार आसा अशें उलोवप म्हणजे जें कानार पडलां म्हाज्या. आनी म्हाज्या कोतान तरी हें तुमचें व्हडलें कार्य, बिकॉज ती शीम मोडून आयज बारीक समाजाचो मनीस सुद्दां जर शास्त्र शुद्ध पद्दतीन जगता, ताकाय अधिकार आसा पुजा करपाचो, देवाक पर्यंत ते मंत्र म्हणपाचो. सो ही ठरोवन केल्ली संकल्पना पळोवन हें हांगासर जें कितें समाजा भितर चलता तें काय तो एक तुमच्या शास्त्र प्रसाराचो एक हें आशिल्लो भाग आशिल्लो. पहिली गोष्ट म्हणजे आमचो संप्रदाय, आमचे जे पिठाधीश्वर ज्यांनी हो संप्रदाय स्थापन केलो हो दशग्रंथी ब्राह्मण. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, इतर जाती हो असो कन्सेप्ट आमच्या धर्मान जो आहा पळय तो वेगळ्या एंगलान आसा. त्यामुळे आमी जेन्ना हें पीठ तुमी पळयता तर आमचें हें पीठ आमी चलयतना असो विचार करता की ही शास्त्र ना म्हणून धर्म कोसळटा. जर ही शास्त्रां जर आतां तुमी पयलें आसतलें नालंदा, तक्षशिला ह्या युनिवर्सिटींक जळयल्यो, कितें कारण तिका कितें मेळ्ळें तांकां? तांकां कळटालें की हें जो पर्यंत आसा तो पर्यंत हेंकां आमी आमच्या जंगलान घेवं शकचे ना. जो पर्यंत तुजे कडेन विद्या आसा तुका मरण ना, खंय जगार खंय पडला जाल्यार तूं थंयसरूच उगवयतलें. सो हें जेन्ना तेंच्या लक्षान येयलें तर पयलो अटॅक जर परकियांनी आमचेर खंय केलो तर शिक्षणाचेर केलो. ते मागीर मेकालो आसूं आनीक कोण आसूं, हेंच्यांनी पयली शिक्षण वेवस्था बदलली. भारत देशाचे सुद्दां तुमी एज्युकेशन मिनिस्टर काडून पळया सेंट्रल, ही सगळी चेंज जो आसा भारतान तो ह्या सगळ्या लोकांमुळे जालो की आमची जी खरी जी विद्या आसली ती नष्ट करपाचे सगळे षडयंत्र. आणि म्हणून आमचे जे पिठाधीश्वर होऊन गेले त्या सगळ्या पिठाधीश्वरांनी कितें केलें तर समाजाक जो पर्यंत शास्त्र समजना, शास्त्र कळना किंवा ती जी एक डोळस दृष्टी जी धर्माच्या बाबतीत येना तो पर्यंत समाज डेव्हलप जावं शकता ना, जेका आमी हिंदू समाज किंवा सनातन समाज म्हणटात. आणि आयज तूं सांगता हांव आयकता, वो सांगता हांव आयकता ना, तर ते शास्त्रान कितें बरयलां पळय तशें आमी थोडेशें करपाचो प्रयत्न करपाचो. आनी आमची शास्त्र अशी आहा ती म्हणजे तिचो जो म्हणजे कितें म्हणटा साक्षात्कार जो आहा पळय तो ते चेंजीस जायत रावता. अशें न्हू की बाबा पयलीं एकदम कोणी व्यासान सांगलें तशेंच सगळें फॉलो जाता अशें आमचे कडेन प्रत्येक काळाक अनुरूप अशें तें शास्त्र आसा. चेंजीस म्हणजे ते करपा आमी. आतां हे सगळे जेन्ना गोश्टी आमच्या धर्मान आमी पळयता तश्यो त्यो ज्यो आहा पळय त्यो बाकीच्या धर्मांनी तुमकां दिसच्यो ना. ते कितें ठरलां ते फॉलो करपाचें. पण आमच्या धर्मान चेंजीस आसात त्यो जायत रावतात त्या त्या कालखंडात.
सो असो जेन्ना हो धर्मशास्त्रांचो विशय जेन्ना आसता तेन्ना आमच्या सगळ्या म्हणजे पिठाधीश्वरांक दिसले की समाजाक हे ज्ञान मेळोकूच जाय. तें ज्ञान मेळना. सगळे जितके म्हणजे जितके म्हणून आमच्या हिंदू धर्मान सनातन धर्मान ऋषीमुनींनी ज्ञान दिला ते सगळे समाजाक मेळपाक जाय आनी तेचो तो अधिकारी आसा तेका ते मेळपाक जाय. म्हाका इच्छाच ना हांव कित्याक शिकोवं, मागीर तुका ते शिकोवन सुद्दां फायदो काय, कित्याक इच्छाच ना तुका. तर जेंकां ती इच्छा आसा जे ते फॉलो करूं शकता ते सगळे सांबाळूं शकता तेचे नियम तेंच्यांनी एक शिकोवूच जाय, तांकां एक फॉलो करपाकूच दिवपाक जाय. ताका आमी बंद करूं शकना. दुसरी गोश्ट अशी की आमचे जे सगळे स्वामीजी येवन गेले तेंच्यांनी पळयलें की आमच्या पद्मनाभ स्वामींक शंकराचार्यांची गादी चलोन येयल्ली, तुमी बसा म्हणून. तेंच्यांनी सांगलें म्हाका क्षमा करा, म्हाका ह्या गोरगरीब समाजाची सेवा करपाची. हे समाज सोरो पियेतात, हे समाज जे आसा पळय ते व्यसनाधीन जाल्ले आसा, गिरणी कामगारान काम करपी समाज ते स्वामीजीन पळयल्लो पद्मनाभ स्वामीन करी रोड मुंबय. तेन्ना तेणे ते गिरणी कामगारांक पळयलें आनी हे घरा कडेन बायलां भुरग्यांक मारतात. सगळे जे आहा पळय ते एकदम सुखान, तेंची स्वताची घरां ना, तांकां धर्म खबर ना. हे सगळे लक्षांत धरून सामान्यांतल्या सामान्य जनतेक सुद्धा धर्म कळचो म्हणून ह्या पिठाची स्थापना केली. बाकीच्या समाजांक कशें तेंचे गुरू आसा ते मार्गदर्शन करतात, पण ह्या समाजाक तशें मार्गदर्शनाची गरज असली अशें म्हणून हे पीठ जे आसा पळय ते स्थापन केल्लें. तातूंतल्यान ताचो उगम जालो ह्या विचारांनी. आनी समाज जो आसा त्या समाजान बरे भशेन आपलो संवसार करचो, तो भक्तिवान आसचो, तो आपल्या धर्मा बद्दल आस्थावान आसचो आणि देशभक्ती आणि धर्म ह्या दोन गोष्टीं खातीर ह्या पद्मनाभ स्वामींनी हो पद्मनाभ संप्रदायाची तेन्ना स्थापना केली. आयज तुमी पळयता आसतले की तो मुद्दो आमी केन्नाच हालयना. बरेचशे लोक ह्या गुरुपिठाक राजकारणाच्या एंगलानूय पळयतात, पण ह्या पिठान आपलो मुद्दो जो आहा तो सामको सांबाळ्ळा म्हणजे कितें तर बरेचशे लोक जे आहा पळय ते हांगा त्या पद्दतीन येतात, पण आमचो पिंड अध्यात्म, आमचो पिंड वेदांत, आमचे अद्वैत वेदांतावर आधारित हे पीठ. आमी गिरीपुरी भारती सरस्वती ह्या परंपरेतले पीठ आमचे, त्यामुळे आमच्या मुद्द्यावरसून केन्नाच आमी हालवंक ना. आमच्याकडे समाज क्षेत्रातले लोक येतात, आमच्याकडे राजकारणातल्या क्षेत्रातले लोक येतात, पण आमचो पिंड केन्नाच तुमी पळयला आसतलो आमी हालवंक ना. आमी कित्याक ते करिना तर आमकां खबर आहा हें पीठ या समाजातल्या सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतल्या लोकांचे विश्वासाचे आणि आदराचे पीठ जाणार. हांगा आमच्याकडे दिक्षा घेवपी ब्राह्मणूय आसा, आमच्याकडे दिक्षा घेवपी सारस्वतीय आसा, आमच्याकडे दिक्षा घेवपी जे आसा ते बहुजन समाजातले सगळ्यो जाती जमाती आसा. आमी कोणाकूच हांगा जो जो अध्यात्मान प्रवीण जावंक सोदता त्या सगळ्यां खातीर आमी उबे आहा. पण हेचो अर्थ असो न्हू की आमी अध्यात्माच्या क्षेत्रान आसा आणि आमी देश काडून कोणाच्या हातीन दितले, थंय आमी जागृत आसा. त्यामुळे देव, देश आणि धर्म ह्या त्रिसूत्रीचेर आधारीत आमचो संप्रदाय काम करता. त्यामुळे देशा खातीर प्रसंग येयलो जाल्यार आमी खंयच्याय पातळीचेर देवं शकता सकयल. धर्माची जर गरज आसा, तुमी पयला आसतलें आमी कन्वर्ट कशें केलें की आमी बऱ्यापैकी लोकांक जे आसा तेंचे ते दिसताले तांकां की आमकां ही धर्मशास्त्रां शिकपाचो अधिकार ना, शिकोवन दाखयले आमी. कसो अधिकार ना, तूं शिकपी आसाय तूं शिक, हांगा तुका बंद करपी कोण ना. आनी तें सांगता आदरान आमकां ही सगळी विद्या ह्या ब्राह्मण समाजानूच दिली. आमकां ही सगळी विद्या जी आहा पळय तेंच्यांनीच आमकां जवळ केली. त्यांनी सांगले शास्त्रांनी आसा, तुमी अधिकारी आसात त्याचे. आणि जेन्ना माझे गुरु स्वतः म्हाका सांगताले जेंच्यांनी म्हाका हे सगळे धर्मशास्त्र कर्मकांड शिकयले ते म्हाका सन्मानान सांगताले ही विद्या थांबोवपाची ना, ही फुडें वचपाक जाय. आमचे सांखळीचे लक्ष्मण पित्रे हे माझे गुरुजी, तेंच्यांनी म्हाका हे वेदांचे आणि कर्मकांडाचे शिक्षण दिले. तुम्ही हे केन्ना सुरू केले? सावंतवाडीचे आणि एक गुरुजी असले त्यांचे म्हाका नावोल्लेख केल्याशिवाय म्हाका समाधान मेळचें ना, ते म्हणजे आमचे कशेळीकर गुरुजी. त्यानंतर हांव वेदशास्त्रोद्योजक सभेची हांवें परीक्षा दिली पुण्या वचून. सो हे सगळें शिक्षण जे आसा पळय ह्या गुरुजींच्या मुळे म्हाका मेळ्ळें. आणि त्यानंतर आता आमच्याकडे जे चल्ला ते नागपूरची जी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय त्याच्यो परीक्षा चलता.
तर हे शिक्षण जे आहा पळय ते म्हाका दिसता हांव म्हाजो जन्मच ह्या कार्या खातीर संस्कृत बरोबर. तुम्ही हांचे कडेन शिक्षण म्हणजे कशें अप्रोच जाले काय तुमकां कशें, बिकॉज हे लोकांक खबर ना आनी खूब जाणांक अशें एक कुतूहल आसा की स्वामीजींचो हो प्रवास कसो जालो ह्या बद्दल. ब्रह्मानंद स्वामीजीं कडेन आमचें कुटुंब पयलीं पासून तुमचें मूळ घर खंय? आमचें घर शिरसय. तुमचें मूळ घर शिरसय. मूळ घर शिरसय आनी शिरसय ब्रह्मानंद स्वामीजी हांव जेन्ना जन्माक येयल्लो तेन्ना पदयात्रा केल्ली. त्या पदयात्रेक आमच्या आईन म्हाका आमचें तें मंदीर आसा राष्ट्रवाडीचें थंय ते विश्रांतीक रावल्ले तेन्ना आमची थंय आई म्हाका घेवन गेल्ली. तर स्वामीजींचें दर्शन जाल्या नंतर स्वामीजीन बरो आशिर्वाद दिलो आनी आईक आमच्या सांगलें की हेका बरो वाडय. आनी आईन तीच गोश्ट ध्यानान धरली आनी त्या प्रमाणे आमची आई जी आसा ती म्हणजे आमची पयलींच पासून आई आमची जी आहे ती धार्मीक, ती म्हणजे बेरेस्तार करणे, शुक्रार करणे हे तिका जमतालें. सर्वसामान्य आमचे मनीस जे देवधर्म करतात. आनी तितून तिका जेन्ना तो आशिर्वाद मेळ्ळो त्या नंतर संप्रदायान जी आसा ती आमच्या शिरसय गांवांत खूब लोक आसात आनी तेंच्यांनी सगळ्यांनी हे सद्गुरू परंपरा जी आहा पळय ती आपल्या घरांत जपलेली. त्यामुळे ते सगळे सदानंद स्वामी महाराजांचे शिष्य असले तेन्ना आनी तेंच्यांनी ब्रह्मानंद स्वामीजींक सांगलें आमचे शिरसय राष्ट्रवाडी देवस्थानांतले जे लोक आहात की तुमी पदयात्रा काडटा आमच्या मंदिराक पांय लाया, हांगाच तुमी प्रसाद बिसाद घेया. त्यामुळे ते शिरसयच्या गांवांतल्या लोकांक मातसो म्हणजे बरें पडलें की स्वामीजींचें दर्शन जालें, मार्गदर्शन जालें. कालांतरान मागीर जेन्ना हांव हळू व्हडलो जालो तर म्हाका ल्हानपणा पासूनच म्हाजे बरेचशे अशे कीर्तनकाराचे गुरुजी आसात जे आमचे बर्वे गुरुजी तुमकां खबर आसतले, लक्ष्मण शास्त्री बर्वे हेंच्या कडेन हांवें कीर्तनाचे धडे घेतले. तो व्हडलो म्हणजे कीर्तनकार म्हणजे रेडिओवर तेंची कीर्तनां लोक आयकताले. तर हे आमचे गुरुजी. त्यानंतर आमचे घैसास म्हणून गुरुजी असले तेंच्या कडसून आमी संस्कृत शिकले. ल्हानपणा पासून ब्रह्मानंद स्वामीजींनी जे संस्कृतचे क्लासेस सुरू केले ते भगवद्गीता शिकयताले आमकां. आमी तेन्ना कितले 5-6 वर्साचे, पण भगवद्गीता बीन आमकां अशी तोंड पाठ आसली 12वो अध्याय आमी म्हणजे 12वो अध्याय असोच आमी केन्नाय म्हणू. त्याच्यानंतर रामरक्षा आमी अशी केन्नाय म्हणू. अशी आमी 7 वर्साचे आसतना आमकां ती स्तोत्रां सगळी तोंड पाठ आनी शिकपाक आनी पाठांतर करपाक व्हडलेशे भंय दिसनासलो. ठाट करून जाताले. तुमकां सांगता एका रातीन हांवें सगळे मनाचे श्लोक 265 पाठ करून घेतलेले. तेन्ना पाठांतर म्हणजे आमकां सोंपें दिसतालें सगळें काम. आनी ते जेन्ना आमी त्या प्रवासान वयताले तेन्ना एक गोश्ट ती स्वामीजीन ती सुरू केल्ली तेन्ना ती म्हणजे तुमचे जर 2 भुरगे आसत जाल्यार एक भुरगो संप्रदायाक दिया. आनी त्या संकल्पनेतून बाबांच्या कडेन आमकां हांगा येवपाची संदी मेळ्ळी आनी मागीर आमी वेद शिकले, संस्कृत शिकले. मागीर आमचे सगळे प्रवास जो आसा पळय तो शास्त्र सुरू जालो. म्हणजे तुम्ही तुमचो हो प्रवास असो म्हणजे तुम्ही आधी सर्वसामान्य घराण्यांतूच जन्म घेवन सगळं आतापर्यंत सगळी शास्त्रविद्या शिकून तुम्ही हांगा पावले. सारकें. The voice for coin.